Hello friends, welcome to English Fluent English Learning at Next Level. I'm Dr. Javed Khan and you're watching English Fluent. I welcome you all to my YouTube channel. Friends, our today's topic is very interesting. It is 4.4 The Tempest and we are going to learn the English workshop of The Tempest. We have already studied the whole lesson. In the earlier video, I will provide you the link. You can touch on the I button above and on the screen it is flashed over on the top of the screen of your mobile. You can touch there and you can learn the whole lesson over there. The Tempest. It is from standard 9 subject English and we are learning under Maharashtra State Board. Before going further, I would like to request you, if you haven't subscribed our channel, I request you to subscribe our channel and hit the bell icon to get the latest video notifications. Subscription is very important because you will find all the videos of mine at one place, and I have made all the videos of 9th standard English, so it will be very beneficial for you to learn particular topics of English subject. So let's begin with our today's video. And the first question is of margin questions. Actually we will complete first of all the margin questions. जितके काही margin questions असतील आपण आधी ते कंप्लीट करूया टेम्पेस्टचे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे मार्जिन मध्ये विचारलेला, व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन प्रोस्पेरो अँड हिज ब्रदर अँटोनियो. आपल्याला माहीतच आहे ही कथा प्रॉस्पेरो आणि अँटोनियो या दोन भावांबद्दलची आहे आणि द टेम्पेस्ट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की एक तुफान ज्याला आपण म्हणतो किंवा वादळ निर्माण केलेलं असतं प्रोस्पेरोने आपल्या भावाला अँटोनियोला धडा शिकवण्यासाठीचा. आणि मग जी काही घटना होती ते आपण धड्यामध्ये आधीच बघितलेलीच आहे. तर प्रोस्पेरो आणि अँटोनियो यांच्यामधला फरक आपल्याला सांगायचा काय आहे. तर आन्सर आहे प्रोस्पेरो वॉज अ लर्नेड स्कॉलर हू स्पेंट मोस्ट ऑफ हिज टाइम रीडिंग बुक्स. ही वॉज नोबल रूलर दॅट पीपल यूज टू लव्ह हिम. हा एक लर्नेड स्कॉलर होता, म्हणजे शिकलेला अतिशय हुशार असा ड्यूक होता हिज टाइम, आणि मोस्ट ऑफ द टाइम ही रीड बुक्स ॲक्च्युली, आणि वॉज नोबल रूलर दॅट पीपल यूज टू लव्ह हिम. आणि तो खूप असा उदात्त होता, नम्र होता आणि सगळे जी काही त्याची प्रजा होती त्याच्यावर प्रेम करत होती. वेरॅज अँटोनियो वॉज अ ट्रेचरस मॅन. आणि हा अँटोनियो कसा होता, ट्रेचरस होता, विश्वासघातकी. हू वॉन्ट्स टू किल हिज ब्रदर, ज्याला आपल्या भावाला प्रॉस्पेरोला मारायचं होतं इन ऑर्डर टू बिकम ड्यूक ऑफ मिलान. मिलानचा सरदार होण्यासाठीची त्याची इच्छा होती आणि त्याच्यासाठी त्याचा खून करायची सुद्धा त्याची तयारी होती. असा हा ट्रेचरस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, विश्वासघातकी, डिसलॉयल ज्याला आपण म्हणतो असा. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. व्हॉट इविल डिड अँटोनियो डू टू बिकम अ ड्यूक हिमसेल्फ. इविल डिड म्हणजे वाईट कृत्य. अँटोनियोने असं कोणतं कृत्य केलं होतं वाईट भयानक जे त्याला स्वतःला ड्यूक बनवू शकत होतं. तर त्याने आपल्या भावाला काय केलं होतं ते बघा. अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स. नेपल्सच्या किंगसोबत याने युती केली अँटोनियोने, आणि ही वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. आणि अलोन्सो कोण होता, हा प्रॉस्पेरोचा शत्रू होता. दे टूक प्रॉस्पेरो टू सी अँड व्हेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. त्यांनी प्रॉस्पेरोला दूरवरपर्यंत समुद्रावर सफारीसाठी घेऊन गेलेले होते आणि तिथं मधोमध समुद्राच्या आल्यानंतर त्यांनी प्रॉस्पेरोला आणि त्याच्या मुलीला मिरांडाला एका मोडक्या तोडक्या बोटीमध्ये बसवून दिलं आणि तिथून निघून गेले. प्रॉस्पेरो आणि मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. आणि प्रॉस्पेरोला आणि मिरांडाला त्या इतक्या मोठ्या समुद्रामध्ये एकटंच राहावं लागलं होतं. दस अँटोनियो मॅनेज टू टेक ओव्हर द ड्यूकडम ऑफ मिलान. आणि अशा प्रकारे अँटोनियोने जी मिलानची ड्यूकडम होती परत येऊन आपल्या हाती सत्ता काबीज केली विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर. आणि सगळी संपत्ती आणि सगळी शक्ती जी काही होती, राज्य कारभाराचा जो काही अधिकार होता तो त्याच्याकडे आला होता. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट हॅड द फेथफुल लॉर्ड गोंझालो डन टू हेल्प प्रोस्पेरो. प्रोस्पेरोला हेल्प करण्यासाठी गोंझालोने काय केलं. गोंझालो कोण होता, हा त्यांचा एक विश्वासू व्यक्ती होता प्रोस्पेरोचा. तर त्याने त्याच्या हेल्पसाठी काय केलं होतं, आउट ऑफ लव अँड लॉयल्टी, लव प्रेम आणि लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा, फॉर द राईटफुल ड्यूक, हा जो ड्यूक होता मिलानचा प्रॉस्पेरो याच्या प्रेमाखातर आणि आपण म्हणूयात प्रामाणिकपणा खातीर गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर. त्या ओल्ड बोटमध्ये जिथं त्यांना बसवलं होतं प्रॉस्पेरोला आणि मिरांडाला, त्या बोटमध्ये गोंझालोने सिक्रेटली गुप्तपणे फ्रेश वॉटर, चांगलं पाणी पिण्यासाठी त्यांना सर्वायवल व्हावं म्हणून त्यांना फूडसुद्धा अन्नसुद्धा ठेवलेलं होतं, अँड क्लोथ्स आणि कपडेसुद्धा ठेवलेले होते. अँड अलॉंग विथ देम प्रोस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पोझिशन्स हिज बुक्स. आणि या सगळ्यांसोबतच
प्रोस्पेरोची जी खूप मौल्यवान अशी वस्तू होती म्हणजे त्याचे बुक्स, विथ द हेल्प ऑफ विच ही कॅन learn the magics and all that things. Okay, so those books were also placed into that boat secretly by Gonzalo, and in this way Gonzalo showed his loyalty towards the rightful duke. This is the answer of this question. Now let's move towards the next question of margin questions. What good did Prospero do on the enchanted island? Enchanted म्हणजे मंतरलेलं, जे की जादुई ज्याला आपण म्हणतो, या जादुई आयलंडवर गेल्यानंतर, बेटावर गेल्यानंतर प्रोस्पेरोने कोणते चांगले कृत्य केलं, तर त्याने काय केलं, प्रोस्पेरो सेट फ्री द इम्प्रिझन्ड स्पिरिट्स. इम्प्रिझन्ड म्हणजे कैद झालेल्या, स्पिरिट्स म्हणजे आत्मे, जितके काही कैद झालेले आत्मे होते त्या आयलंडवरती ऑफ द एन्चॅन्टेड आयलंड, त्यांना सगळ्यांना काय केलं त्याने, ही सेट देम फ्री, त्यांना सगळ्यांना फ्री केला. ठीक आहे. All the good spirits were imprisoned into the large trunks of trees by an evil witch called Sycorax. आणि सगळे गुड स्पिरिट्स इम्प्रिझन्ड होते, कैद होते इंटू द लार्ज ट्रंक्स ऑफ ट्रीज. तिथे जे काही मोठमोठे झाडं होते त्या झाडांच्या खोडांमध्ये, ट्रंक्समध्ये त्यांना त्या इव्हिल विच सायकोरॅक्सने कैद करून ठेवलेले होते. प्रोस्पेरोने आपल्या जादूच्या साह्याने या सगळ्यांना फ्री केलेलं होतं. दॅट वॉज द फर्स्ट गुड डीड दॅट ही डू ऑन दॅट आयलंड ॲक्च्युली. फिफ्थ क्वेश्चन इज हू वॉज एरियल. एरियल कोण होता? एरियल वॉज द चीफ ऑफ गुड स्पिरिट्स हू वेर इम्प्रिझन्ड बाय सायकोरॅक्स द इव्हिल विच. एरियल हा काय होता, जितके काही चांगले आत्मे होते या चांगल्या आत्म्यांचा तो चीफ होता. चीफ म्हणजे मुखिया ज्याला आपण म्हणतो, हा होता. ठीक आहे. त्यानंतर 6व्या प्रश्नाकडे वळूया आपण. हू ऑल वेअर सेलिंग इन द शिप क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलंड. त्या मंतरलेल्या आयलंड जवळून कोण प्रवास करत होतो, सेलिंग इन द शिप? Alonso, king of Naples, his brother Sebastian and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship. पहिले अलोन्सो होता जो किंग ऑफ नेपल्स, ज्याच्या साह्याने अँटोनिओने त्याचा काटा काढला होता प्रोस्पेरोचा. त्यानंतर सेबेस्टियन जो अलोन्सोचा भाऊ आहे आणि अँटोनिओ जो प्रोस्पेरोचा भाऊ आहे, हे सगळे त्यामध्ये सेल करत होते शिपमध्ये, क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलंड. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स. त्यामध्ये प्रिन्स फर्डिनांड सुद्धा होता, अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झालो, आणि गोन्झालो सुद्धा होता. All these people were sailing in the ship. After that, fifth question is, for what two reasons did Prospero raise a great tempest? इतका मोठं जे काही वादळ, टेम्पेस्ट म्हणजे वादळ, प्रोस्पेरोने एवढं मोठं वादळ का निर्माण केलेलं होतं समुद्रामध्ये? तर प्रोस्पेरो रेज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज ऑलॉन्सो अँड सेबेस्टियन विदिन हिज पॉवर. ऑलॉन्सोला, सेबेस्टियनला, अँटोनियोला सगळ्यांना आपल्या अधिकाराखाली आणण्यासाठी ते टेम्पेस्ट, त्याने त्या वादळ निर्माण केलेलं होतं. अँड ही ऑल्सो वॉन्टेड हर डॉटर टू बी मॅरिड विथ प्रिन्स फर्डिनांड. आणि त्याला वाटत होतं की आपली मुलगी जी मिरांडा आहे तिचं लग्न प्रिन्स फर्डिनांड सोबत व्हावं. सो बिकॉज ऑफ दिस टू रिझन्स ओनली ही क्रिएटेड दॅट टेम्पेस्ट. द नेक्स्ट इज, हाऊ डिड फर्डिनांड गेट सेपरेटेड फ्रॉम हिज फादर. आपल्या बाबांकडून फर्डिनांड हा कसा वेगळा होऊन गेला शिपमधून? तर याचं उत्तर आहे, प्रिन्स फर्डिनांड लिफ्ट, इथे एन पाहिजे होता, प्राइस झालेला आहे. Prince Ferdinand leaped into the sea to save his life when their ship was hit by the tempest raised by Prospero. ज्यावेळेला प्रोस्पेरोने खूप मोठं वादळ निर्माण केलं त्यावेळेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा जो प्रिन्स फर्डिनांड होता याने समुद्रामध्ये उडी घेतली. अँड ही रीच टू द शोअर अँड द शिप ऑफ हिज फादर रीच टू द अदर एंड ऑफ द सेम आयलंड. आणि तो मग समुद्र किनाऱ्यावर पोहोचला त्या एन्चॅन्टेड आयलंडच्या, आणि त्याच एन्चॅन्टेड आयलंडच्या दुसऱ्या बाजूला या लोकांची शिप जाऊन तिथे पोहोचलेली होती. इन दिस वे दे गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. अशा पद्धतीने ते दोघं एकमेकांपासून दुरावले. आफ्टर दॅट, हाऊ डिड फर्डिनांड अँड मिरांडा रिॲक्ट ऑन सीइंग इच अदर. एकमेकांना बघितल्यानंतर फर्डिनांड आणि मिरांडा यांनी कशी प्रतिक्रिया दिली? रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे. तर मिरांडा, हू हॅड नेव्हर एव्हर सीन एनी ह्युमन बिईंग एक्सेप्ट हर फादर, लुक्ड ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल्ड. जशी काही मिरांडाने त्या व्यक्तीला बघितलं, कारण तिने आत्तापर्यंत लहानपणापासून फक्त आपल्या वडिलांना बघितलेलं होतं मोठी झाल्यानंतर, तर इतक्या हँडसम प्रिन्सला बघितल्यानंतर शी वॉज व्हेरी थ्रिल्ड, ती खूप रोमांचित झाली. शी थॉट हिम टू बी द मोस्ट डिवाइन थिंग शी हॅड एव्हर सीन. तिला देवाचंच रूप वाटलं ते. डिवाइन थिंग म्हणजे एखादा दैवी रूप धारण केलेला एखाद्या व्यक्ती समोर उभा असं तिला वाटत होतं. फर्डिनांड टू वॉज ॲस्टॉनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डेझोलेट प्लेस लाईक द आयलंड. आणि फर्डिनांडला सुद्धा खूप आश्चर्य झालं होतं. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्य होणे, की इतकी सुंदर मुलगी या आयलंडवर काय करत आहे. सो ही वॉज ॲस्टॉनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डेझोलेट म्हणजे एकट्या पडलेल्या या जागेवरती, या सुनसान जागेवरती इतकी सुंदर मुलगी कशी काय.
ही कन्सिडर्ड मिरांडा टू बी गॉडेस ऑफ द आयलंड, आणि त्याला वाटलं की ही काही देवीच आहे की काय या आयलंडची, असं त्याला वाटलं होतं. सो इन दिस वे दे रिॲक्टेड विथ इच अदर. दे देन लेटर ऑन दे फॉल इन लव ऑल्सो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ डिड एरियल सेव्ह काइंड अलोन्सोज लाईफ. किंग अलोन्सोज लाईफ पाहिजे होतं. एरियलने किंग अलोन्सोची लाईफ कशी वाचवली. When Antonio and Sebastian were about to kill sleeping King Alonso, Ariel woke him up suddenly and saved his life. ज्यावेळेला अलोन्सोला मारण्यासाठी सेबॅस्टियन आणि अँटोनिओ येणारच होते, तो झोपलेला असताना, त्यावेळेला एरियलने त्याला जागी करून टाकले, आणि इन दिस वे एरियल हेल्प्ड हिम टू सेव्ह हिज लाईफ. आफ्टर दॅट व्हॉट सरप्राईज अवॉटेड किंग अलोन्सो वेन प्रॉस्पेरो ड्रू बॅक द कर्टन. किंग अलोन्सोला काय दिसलं प्रोस्पेरोने ते कर्टन ज्यावेळेला बाजूला केलं तर सरप्राईज काय होतं. अलोन्सो वॉज सरप्राईज टू सी हिज लॉस्ट सन फर्डिनांड प्लेइंग चेस गेम विथ मिरांडा हू ही थॉट टू बी डेड इन द टेम्पेस्ट. तो आपला मुलगा जिवंत आहे बघून खूप खुश झाला होता, सरप्राईज झाला होता, आणि तो मिरांडासोबत चेस खेळत बसलेला होता त्या ठिकाणी. सो ही वॉज व्हेरी सरप्राईज टू सी हिज लॉस्ट सन अँड ही वॉज अलाइव्ह ऑल्सो. सो दिस इज हाऊ ही वॉज सरप्राईज. आफ्टर दॅट what could be the reason for Prospero to give up the practice of magic. मॅजिक जी आहे, जादूची प्रॅक्टिस करणं प्रोस्पेरोनं का सोडून दिलं शेवटी, तर याचं उत्तर आहे आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप प्रोस्पेरो वॉज बॅक इन मिलान. खूप दिवसांच्या कष्टानंतर प्रोस्पेरो पुन्हा मिलानला येऊन पोचला. वेअर इज पीपल वेलकम हिम विथ ग्रेट लव अँड जॉय. तिथे त्याच्या सगळ्या लोकांनी त्याचं स्वागत केलं, खूप प्रेम आणि जल्लोषात त्याचं स्वागत केलेलं होतं. He decided to break his magic stick and give up the practice of magic as he got his lost kingdom back and he forgave his old enemies. आणि त्यानंतर मग हे सगळं भेटल्यानंतर he decided to break his magic stick. त्याने आपली जादूची जी काही आहे ती काडी तोडून फेकून दिली आणि मॅजिक करणं सुद्धा सोडून दिलं होतं, बिकॉज ही गॉट हिज लॉस्ट किंगडम अँड ही फॉरगेव हिज ओल्ड एनिमीज. आणि जितके काही त्याचे शत्रू होते त्यांना सगळ्यांना माफसुद्धा करून दिलेलं होतं. ही नीड नॉट टू हॅव मॅजिक एनीमोर टू कंट्रोल एनिथिंग. आता त्याला त्या जादूची गरज पडलेली नव्हती. दॅट्स वाय दिस मे बी द रिझन फॉर प्रॉस्पेरो टू गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. सो इन दिस वे all these questions were over of margin questions. Now we are going to learn English workshop questions. Those are very important. The first question is write down the relation between the characters given below. जे कॅरेक्टर्स खाली दिसतात यांचे रिलेशन आपल्याला सांगायचे आहेत. पहिलं तर आपल्याला इथे दिसतच आहे. पहिलं रिलेशन तुम्हाला दिसत असेल काय आहे, प्रॉस्पेरो आणि मिरांडाचं. फादर, प्रॉस्पेरो फादर आहे अँड मिरांडा कोण आहे, डॉटर आहे. तर हे झालं पहिलं. तर आता बाकीच्यांचं बघायचं आपल्याला. प्रॉस्पेरो आणि अँटोनियो कोण होते. प्रॉस्पेरो अँड अँटोनियो वेर ब्रदर्स. ओके. गोन्झोलो अँड प्रॉस्पेरो कोण आहे. गोन्झोलो आहे कोर्टियर अँड प्रॉस्पेरो आहे ड्यूक. सायकोरॅक्स अँड कॅलिबन. सायकोरॅक्स आहे मदर अँड कॅलिबन आहे सन. अलोन्सो अँड सेबॅस्टियन, दे वर ऑल्सो ब्रदर्स. देन अलोन्सो अँड फर्डिनांड कोण होते. अलोन्सो वॉज फादर अँड फर्डिनांड वॉज सन. सो दिस इज हाऊ यू कॅन कम्प्लीट दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड टू सपोर्टिंग पॉईंट्स फ्रॉम द स्टोरी टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स. आपल्याला फॅक्ट्स सांगायचे आहेत. हे जे पॉईंट्स इथे ओळी दिलेल्या आहेत यांच्याशी संबंधित फॅक्ट्स सांगायचे आहेत दोन आपल्या लेसनमध्ये शोधून. तर अँटोनियो वॉज अ डिसलॉयल अँड डेंजरस मॅन. अँटोनियो हा अविश्वासू आणि खतरनाक मनुष्य होता. हे कशावरून सिद्ध होतं हे आपल्याला धड्याच्या आधारे सांगायचं आहे. तर पहिलं आपण सांगू शकतो ही कन्स्पायर्ड विथ अलोन्सो टू गेट द ट्यूकडम ऑफ हिज ब्रदर प्रॉस्पेरो. त्याने अलोन्सोसोबत कन्स्पिरसी केली, कट रचला. कशासाठी, प्रॉस्पेरोकडून आपलं जे काही ड्यूकडम आहे ते हस्तगत करण्यासाठी. दॅट्स वाय वी कॅन सी दॅट ही इज डिसलॉयल अँड डेंजरस. अँड ऑल्सो ही प्लॅन टू किल अलोन्सो. आता अलोन्सोची इथे मदत घेतली आणि त्या अलोन्सोला मारतोय. सो दॅट सेबॅस्टियन कुड गेट हिज किंगडम. तर सेबॅस्टियन त्याचा भाऊ जो होता अलोन्सोचा, त्याला त्या अलोन्सोचं राज्य मिळवण्यासाठी त्याने हेल्प केली आणि त्याला मारण्याचं प्लॅन केलं. सो इन दिस वे वी कॅन अंडरस्टँड दॅट अँटोनियो वॉज व्हेरी डिसलॉयल अँड डेंजरस मॅन. गोन्झोलो वॉज लॉयल टू द राईटफुल ड्यूक. गोन्झोलो हा कसा विश्वासू होता आपल्या ड्यूकच्या प्रती, सरदाराच्या प्रती. हे कशावरून आपण सांगू शकतो, तर दोन गोष्टी त्याने केलेल्या होत्या. गोन्झोलो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स. त्या बोटमध्ये त्याने गोन्झोलोने फ्रेश वॉटर, फूड आणि क्लोथ्स ठेवलेले होते. अँड ऑल्सो ही हिड प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पोझिशन्स हिज बुक्स इन द बोट. त्याने
त्याचे जे काही मौल्यवान पुस्तकं होतं ज्याच्यातून तो मॅजिक वगैरे करू शकत होता आणि त्या स्वतःचा जीव वाचवू शकत होता, दोज बुक्स वेर ऑल्सो पुट इन द बोट बाय गोंझलो. ओके. नाव प्रोस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. प्रोस्पेरो हा खूप ग्रेट मॅजिशियन होता. हे कशावरून कळतं? विथ द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन स्पिरिट. जितक्या काही इम्प्रिझन स्पिरिट्स होत्या त्या एन्चांटेड आयलंडच्या, त्या सगळ्यांना त्याने आपल्या मॅजिकच्या साह्याने फ्री केलं होतं. सेट फ्री म्हणजे स्वतंत्र केलं होतं, मुक्त केलं होतं. अँड देन ही क्रिएटेड द टेम्पेस्ट टू टीच अ लेसन टू हिज एनिमीज. त्याने समुद्रामध्ये खूप मोठं आपल्या मॅजिकच्या साह्याने टेम्पेस्ट क्रिएट केलं, वादळ निर्माण केलं, टू टीच अ लेसन टू हिज एनिमीज, त्याच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी. ओके. नेक्स्ट आपण बघूया. मिरांडा वॉज व्हेरी काइंड हार्टेड. मिरांडा ही खूप दयाळू होती. हे कशावरून कळतं आपल्याला? मिरांडा काइंड हार्टेड गर्ल बेग हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. जे काही लोक त्या वादळामध्ये नौकेवरती होते त्यांच्यासाठी ती विनंती करायला लागली की त्यांचा जीव वाचवा. अँड स्टॉप द स्टॉर्म टू सेव्ह द पीपल. आणि त्याच्या सगळ्या जे वादळ आहेत ते थांबवून त्या सगळ्यांचा जीव वाचवा. अशा 2 घटना ती करते. म्हणून आपण सांगू शकतो की मिरांडा खूप काइंड हार्टेड होती. देन एरियल वॉज व्हेरी फेथफुल टू प्रॉस्पेरो. एरियल जी गुड स्पिरिट आहे ती प्रोस्पेरोची खूप लॉयल होती. कशावरून कळतं आपल्याला? इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट कॅलिबन कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. कॅलिबन जो होता त्या ठिकाणी एक दैत्य आपण बघितलेलंच आहे, वेडावाकडा. ओके. तर त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी एरियलची होती. ही जबाबदारी प्रोस्पेरोने त्याच्यावर टाकलेली होती. म्हणून एरियल हा आपल्याला फेथफुल वाटतो. आफ्टर दॅट एरियल फॉलोड ऑल द कमांड्स ऑफ प्रॉस्पेरो टू टीच अ लेसन टू हिज एनिमीज. आणि एरियलने सगळ्या ज्या काही आज्ञा होत्या त्या पाळल्या होत्या प्रॉस्पेरोच्या, त्याच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठीच्या. द स्टोरी द टेम्पेस्ट हॅज अ हॅपी एंडिंग. हॅपी एंडिंग हे कशावरून कळतं आपल्याला? प्रोस्पेरो वॉज बॅक इन मिलान वेअर हिज पीपल वेलकम विथ ग्रेट लव. या स्टोरीची टेम्पेस्टची एक हॅपी एंडिंग झालेली आहे. कशावरून कळतं आपल्याला? की प्रोस्पेरो हा मिलानला परत येतो आणि सगळे लोक त्याला तसंच हसतमुखाने प्रेमाने त्याचा आदरपूर्वक पुन्हा त्याचा स्वीकार करतात. आफ्टर दॅट प्रोस्पेरो फॉरगिव्स हिज ओल्ड एनिमीज हु हॅड रॉंग्ड हिम क्रुअली. सगळे प्रोस्पेरोच्या शत्रूंना तो माफ करून देतो प्रोस्पेरो, की तुम्ही माझ्यासोबत वाईट जरी केलेलं असेल तर मी तुम्हाला माफ करतो. इन दिस वे ही डिड नॉट किल एनीवन. सो देर वॉज नो ब्लड शेड ऑन द स्टेज ॲक्च्युअली. सो द स्टोरी एंड्स इन अ व्हेरी हॅपी मूड. दॅट्स वाय वी कॅन से विथ these 2 examples that it has a happy endings. Third possibility is that Miranda and Ferdinand both got married. This also shows that the Tempest has a happy ending. Okay, so that you can write in this way also. Okay, now who said to whom and when हा प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कोण कोणाला केव्हा म्हटलं. इथं आपल्याला स्पीच शब्द दिलेले आहेत. इथं ज्यांचे डायलॉग्स आहेत ते कोणी म्हटले, टू हुम कोणाला म्हटले आणि केव्हा म्हटले हे सांगायचं आपल्याला. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, सेंटेन्सेस दिलेले आहे की अँड यू शॅल बी माय क्वीन. हे कोण कोणाला म्हटलं होतं? तू माझी राणी होशील असं या स्टोरीमध्ये कोण कोणाला म्हटलं आणि केव्हा म्हणालं. त्यांची उत्तर आपण बघूयात काय काय आहेत. तर अँड यू शॅल बी माय क्वीन कोण म्हणालं? बरोबर, फर्डिनांड म्हणाला. कोणाला म्हणाला होता? मिरांडाला म्हणाला होता. आणि केव्हा म्हणाला होता? वेन दे वेर इन द केव. व्हेन दे वेर इन द केव, जेव्हा ते केवमध्ये बसलेले होते त्यावेळेला त्याने तिला हे वचन दिलेलं होतं. फॉलो मी आय शॅल टाय यू अप. माझ्या पाठीमागे ये, मी तुला बांधून टाकतो. हे कोण कोणाला म्हटलं होतं? प्रोस्पेरो म्हणाला होता फर्डिनांडला. आणि केव्हा म्हणाला होता? प्रोस्पेरो वेन प्रोस्पेरो अक्युज्ड हिम स्पाईंग. जेव्हा प्रोस्पेरोने त्याला दोषारोप केला होता त्याला की तू आमच्या या बेटावरती येऊन स्पाईंग करतोय, म्हणजे गुप्त हेरासारखं काम करतोय, अशा वेळेला त्याने हे वाक्य म्हटलेले होते. प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव. हे वादळ लवकरात लवकर संपवा असं कोण म्हटलं होतं? मिरांडा म्हणाली होती प्रोस्पेरोला. आणि केव्हा म्हणाली होती? वेन शी सॉ पीपल इन द स्टॉर्म. जेव्हा ती त्या सगळ्या लोकांना स्टॉर्ममध्ये त्या वादळामध्ये बघते त्यावेळेला. त्यानंतर आय हॅव सर्व यू फेथफुली ऑल दिस इयर्स. मी तुमची खूप सेवा केलेली आहे. हे कोण म्हणालं होतं? एरियल म्हणाला होता. टू होम? प्रोस्पेरो. वेन ही विश टू बी फ्री. ज्यावेळेला त्याला स्वतःला स्वतंत्र व्हायचं होतं अशा वेळेला ते म्हटलेले वाक्य आहे. आय हॅव बीन डुली पनिश्ड फॉर माय सिन्स. मला माझ्या जे काही कृत्य आहे याची शिक्षा मिळालेली आहे असं म्हणालं होतं ऑलोन्सो प्रोस्पेरोला. आणि ही वॉज रिप्रोच्ड बाय प्रोस्पेरो. हे केव्हा? वेन ही वॉज रिप्रोच्ड बाय प्रोस्पेरो. जेव्हा प्रोस्पेरो त्याला रागवत होता, त्याच्याबद्दल सांगत होता की तू आमच्यासोबत काय वाईट केलं, त्यावेळेला त्याने हे वाक्य म्हटलेले आहेत. अँड व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर्स इंटरेस्ट. मी जे काही केलेलं आहे ते तुझ्या भल्यासाठी केलेलं आहे हे म्हणालं होतं प्रोस्पेरो मिरांडाला.
वेन प्रोस्पेरो क्रिएटेड द टेम्पेस्ट, जेव्हा प्रोस्पेरोने वादळ निर्माण केलेलं होतं तेव्हा. देन मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड, ही तर मला एक देवीच वाटते या बेटावरची. हे कोण म्हणालं होतं? फर्डिनांड. कोणाला? स्वतःशीच पुटपुटला होता म्हणून हिमसेंट म्हटलेलं आपण. अँड वेन ही सॉ मिरांडा फॉर द फर्स्ट टाइम, ज्यावेळेला तो मिरांडाला सगळ्यात पहिले बघतो, सुरुवातीला बघतो, त्यावेळेला तो हे वाक्य पुटपुटतो. ओके, पुढे बघूयात आपण. मॅच द पॅराग्राफ, चौथा क्वेश्चन आहे. इन कॉलम ए विथ देअर सुटेबल टायटल्स इन कॉलम बी. इथे दोन कॉलम्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक कॉलम आहे पॅराग्राफचा, म्हणजे पॅराग्राफची सुरुवात दिलेली आहे आपल्याला, आणि त्याचेच टायटल्स इथे दिलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते इथे सांगितलेलं आहे, ते आपल्याला मॅच करायचे आहेत. ओके, तर बघूयात आपण काय काय आहे. याचं होतं नाऊ अँटोनिओ वॉज ट्रेचरस मॅन. हा एक पॅराग्राफ सुरुवातीचा बघितला, तर याच्यामध्ये आपल्याला इकडे बघायचं आहे की काय लागतं ते. तर त्याचे उत्तर आपण इथं बघत आहोत. आता नाऊ अँटोनिओ वॉज ट्रेचरस मॅन, इट्स वेल्थ अँड पॉवर. याच्यामध्ये काय होतं? डी क्वेश्चन आहे, त्याचा उत्तर आहे प्रोस्पेरो लुजेस हिज ड्युकडम. प्रोस्पेरोने आपली जी ड्युकडम होती ही गमावली, सगळ्यात सुरुवातीचं येतं. देन इन द वुड्स नियर बाय प्रोस्पेरो हिज टास्क प्रॉपरली, कॅलिबन सर्व्स प्रॉस्पेरो. या पॅराग्राफमध्ये कॅलिबनची माहिती आहे बघा, आणि इथे आपल्याला बी टायटलमध्ये दिलेलं होतं की कॅलिबन प्रॉस्पेरोची सेवा करतो. नोईंग दॅट हिज एनिमीज वेअर नियर ऑल पीपल ऑन बोर्ड. हा पॅराग्राफ जो आहे याच्यामध्ये प्रोस्पेरो क्रिएट्स अ स्टॉर्म. प्रोस्पेरो टेम्पेस्ट, जे स्टॉर्म आहे, वादळ आहे, ते क्रिएट करतोय. देन हॅव्हिंग नॅरेटेड धिस स्टोरी प्रोस्पेरो डाऊन विथ द शिप. इथे याचं उत्तर होतं एरियल रिपोर्ट्स अबाउट द स्टॉर्म. तिथे सगळ्या ज्या काही घटना आहे कशा घडल्या याची माहिती एरियल प्रोस्पेरोला देतो. मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले, टच द फूड. एरियल त्या जे काही शत्रू होते त्यांच्यासोबत वेगवेगळे ट्रिक्स खेळतो. तर इथे एरियल इज अ मिस्चिवस स्पिरिट, हे त्याचं टायटल आहे की एरियल हा खूप खट्याळ स्पिरिट म्हणून तिथे आपल्या समोर येतो. मिस्चिवस स्पिरिट, वेगवेगळ्या कृत्या वापरून त्यांना सतवतो, म्हणून इथे दिलेलं आहे हे टायटल. दस आफ्टर मेनी इयर्स व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. हा एक पॅराग्राफ आहे शेवटचा. यामध्ये मिलान वेलकम्स प्रोस्पेरोज रिटर्न. जितके काही मिलानचे लोक होते ते सगळे प्रोस्पेरोच्या येण्याचं स्वागत करतात, असं या ठिकाणी टायटल्समध्ये आपण त्याचं टाकू शकतो. सो इन दिस वे ऑल दीज क्वेश्चन्स वेअर देअर. आय होप यू अंडरस्टूड ऑल द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स and you learned the meaning of all those also. So I am very thankful to you to watch this video till the end, and I request you to like, share and subscribe our English Fluent channel, and because subscription will give you the access to all the videos available on my YouTube channel. So keep watching English Fluent channel and keep learning and keep sharing also. So thank you very much. We are going to stop here. So stay tuned for the next video. Thank you very much.